नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण नवोदय या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही गणितांचा सराव करणार आहोत. आज जरी आपण एकच गणित घेत असेल तरी आपण ते गणित पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा पुढील गणित सोडवण्यासाठी होईल. प्रश्न असा आहे, एक चौरस आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे. जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल आणि काटकोन चौकोनाची लांबी 18 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची रुंदी काढा. आता बघा, आपल्याला चौरस तर माहिती आहे. चौरस म्हणजे काय? ज्याच्या सर्व बाजू समान असतात. ठीक आहे. चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू ह्या कशा असतात? समान असतात. मग काटकोन चौकोन म्हणजेच काय? तर काटकोन चौकोन हा एक प्रकारचा आयातच असतो. ठीक आहे. काटकोन चौकोन म्हणजे आयात, ज्याच्या सर्व बाजू ह्या 90 अंशाच्या असतात. ठीक आहे. काटकोन चौकोनामध्ये चारही बाजू ह्या 90 अंशाच्या असतात. मग काटकोन चौकोन म्हणजेच काय? तर काटकोन चौकोन म्हणजेच आयात. मग आपल्याला आता दिलंय काय? तर चौरसाची बाजू दिली आणि परिमिती दोघांची समान दिली. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल? चौरसाची परिमिती काढावी लागेल. ठीक आहे. आता आपण चौरसाची परिमिती काढूयात. मग चौरसाची परिमिती म्हणजेच काय? तर सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे. चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज किंवा 4 गुणेला बाजू. ठीक आहे. परिमिती काढण्याचं सूत्र 4 गुणेला बाजू. मग आपल्याला बाजू दिली 16, तर याचा अर्थ ह्या सर्व बाजू 16 मीटरच्या आहेत. आणि परिमिती काढायची झाल्यास 4 गुणेला बाजू किती आहे? 16. तर परिमिती येणार इथे 64 मीटर. आता या वाक्यामध्ये असं दिलं की एक चौरस आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे. म्हणजे काटकोन चौकोनाची परिमिती इथे 64च येणार. ठीक आहे. आता काटकोन चौकोनाची परिमिती 64 आहे. काटकोन चौकोन परिमिती दोघांची सारखी आहे. चौरस आणि काटकोन चौकोन यांची परिमिती सारखीच आहे. आणि इथे बाजू दिलेली आहे बघा. बाजू आहे काटकोन चौकोनाची आपल्याला लांबी दिली 18 मीटर. काटकोन चौकोन म्हणजे आयात आणि याची लांबी आपल्याला ही आहे लांबी आणि ही आहे रुंदी. ठीक आहे. ही बाजू म्हणजे लांबी आणि ही बाजू रुंदी. आता लांबी दोन्हीकडे 18 येईल. मग परिमिती काय करणार आपण? सर्व बाजूंची बेरीज. आता आपल्याला काढायची ही रुंदी. मग काय करावं लागेल? आपल्याला सर्व बाजूंची बेरीज करावी लागेल, कारण 64 दिलेलंच आहे. मग इथे हे 18 अधिक दुसरी बाजू 18 अधिक यांची बाजू आपल्याला माहिती नाही, मग ते आपण x पकडू. या झाल्या आयताच्या 4 बाजू आणि परिमिती आपल्याला दिलेली आहे 64 मीटर. ठीक आहे. मग 18 अधिक 18 किती? 36. x अधिक x म्हणजे 2x बरोबर 64. आता या 36 ला त्या बाजूला जर पाठवलं तर हे अधिक 36 चे वजा 36 होतील, म्हणजे 2x बरोबर 64 वजा 36. ठीक आहे. मग इथे वजाबाकी केल्यास इथे 14 मधून 6 गेले 8 आणि इथे 5 राहतात, 5 मधून 3 गेले 2, म्हणजे 2x बरोबर काय आलेलं आहे? 28. आता आपल्याला x ची किंमत काढायची. मग आपण काय करणार? आता 2 ला हे 2 x च्या गुणाकारामध्ये आहेत, याला असं पण लिहिता येईल 2 गुणेला x बरोबर 28. मग हे जे 2 गुणाकारामध्ये आहेत ते 28 ला भागाकारामध्ये जातील, म्हणजे 28 भागीला 2. मग आपल्याला x ची किंमत किती मिळते? इथे 14. आता ही बाजू 14 आणि समोरची बाजू 14 आणि या सर्वांची बेरीज केली तर ती किती येते? 64. म्हणजे 18 अधिक 18
14 अधिक 14 यांची परिमिती 64 येते. धन्यवाद.